आपण आता थेट जाणार आहोत विरारला। विरारमध्ये प्लॅटफॉर्म खचलेला आहे आणि प्लॅटफॉर्म खचलेल्या जी दृश्य आहेत ती आपण सध्या बघू शकतो। विरारमधली ही दृश्य आहेत, प्लॅटफॉर्म खचलेला आहे त्यामुळे या ठिकाणच्या वाहतुकीवर त्याचा निश्चितच परिणाम झालाय। त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल नेमकं कोण खाणार हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। काल मध्य रेल्वेची समस्या होती, तर आज विरार या ठिकाणचा जो प्लॅटफॉर्म आहे तो खचला आहे। त्यामुळे खरं तर रेल्वे ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे आणि हीच लाईफलाईन जेव्हा मोडकळीत येते तेव्हा कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं ते लाखो मुंबईकरांना माहिती आहे, कारण दररोज त्यांना याच रेल्वेने प्रवास करावा लागतो आणि हीच रेल्वे जेव्हा अशा पद्धतीचा सामना करत असते, अशा समस्यांचा सामना करत असते, तेव्हा निश्चितच अत्यंत मोठा प्रश्न मुंबईकरांच्या प्रवासाचा या ठिकाणी वाहतुकीचा निर्माण होत असतो। विरारमधल्या खचलेल्या प्लॅटफॉर्मची ही दृश्य आपण पाहतोय। 2च दिवस झाले पाऊस सुरू होऊन आणि या 2च दिवसांच्या पावसानं अशी मुंबईची अवस्था करून ठेवली आहे। पावसाआधी कामं केल्याचा दावा मुंबई पालिका असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल त्यांनी केला होता, मात्र हा दावा पूर्णपणे फोल ठरताना या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला विरारमध्ये बघायला मिळतोय। प्लॅटफॉर्म खचलेला आहे आणि त्याचा परिणाम निश्चितच वाहतुकीवर देखील होत असणार आहे। त्यामुळे या ठिकाणच्या वाहतुकीवर प्लॅटफॉर्म खचल्यामुळे नेमका काय परिणाम झालाय, कोणत्या पद्धतीचं या ठिकाणी काम करण्यात आलं होतं का, प्लॅटफॉर्मची ही अवस्था रेल्वे प्रशासनाला माहिती होती का, आणि जर माहिती होती तर आधी त्या पद्धतीचं काम या ठिकाणी खबरदारी का घेण्यात आली नाही, असे अनेक प्रश्न आहेत जे आपल्याला खरं तर विचारायचे आहेत रेल्वे प्रशासनाला। आमच्या प्रतिनिधींकडून त्या ठिकाणची प्रत्यक्ष घटनास्थळाची माहिती आपण जाणून घेणार आहोत। ही थेट दृश्य विरारमधली आपण या क्षणाची पाहतोय। प्लॅटफॉर्म खचलेला आहे त्यामुळे मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेला हा जो त्रास आहे रेल्वे समस्येचा तो पुन्हा एकदा उद्भवल्याचं कळतंय। स्वाती लोखंडे ढोके आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वाती, प्लॅटफॉर्म खचलाय विरार इथला, त्यामुळे निश्चितच पावसाआधी कामं केल्याचा दावा जो मुंबई पालिका आणि रेल्वे प्रशासन करत होतो तो पूर्णपणे फोल ठरल्याचं बघायला मिळतंय। स्वाती, मला असं वाटतं की हा जो प्लॅटफॉर्म खचलाय तर याच्यामागे हे पावसाळ्यापूर्वीची काम असं खरं तर या कॅटेगरीमध्ये ते मोडत नाही। कारण एका बाजूला वायफाय सारखी फ्री वायफाय सारखी प्रलोभनं द्यायची लोकांना आणि स्टेशन स्वच्छच्या नावाखाली रंगरंगोटी करायची, लाईट लावायचे। खरं तर या गोष्टींपेक्षा जर बेसिक सुविधा दिली म्हणजे चांगले प्लॅटफॉर्म, ज्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्म मधलं अंतर कमी असेल असे प्लॅटफॉर्म, त्यानंतर प्लॅटफॉर्मला छत असणाऱ्या लोकांना सहज चढता यावं या अशा सुविधा देणं तर रेल्वेचं कर्तव्य आहे। पण खरं तर वरवरच्या रूपाला रेल्वे आजकाल भुलत चाललेली आहे आणि त्यामुळे या जी बेसिक काम आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। आता हा जो प्लॅटफॉर्म खचला, या प्लॅटफॉर्मच्या वर काही लोक उभे असते, ट्रेन आली असते आणि नेमकं जर अशी घटना घडली असते, उतरताना समजा काही झालं असतं अचानकपणे आणि ट्रेन खाली गेली असते, त्याला कोण जबाबदार असतं? रेल्वेने एक्स ग्रॅशिया म्हणजे साधारणतः मदत घोषित केली असती 5 लाखांची आणि रेल्वेचं काम संपलं। पण एकाच जीवाची किंमत 5 लाख रुपये देऊन रेल्वेचं कर्तव्य संपतं का? आणि 5 लाख रुपये एखाद्या जीवाची किंमत असू शकते का? की त्या घरातल्या रहिवाशांना जर कोणाचाही नातलग असेल त्याला मदत दिली गेली तर त्यानं त्याचा जो काही नातलग गेलेला आहे, आयुष्यभराची जी हानी झाली ती परत येणार आहे का? तर नाही। तर खरं तर या बेसिक ज्या साधारणतः सामान्यतः बेसिक सुविधा आहेत ज्या रेल्वेनं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। नक्कीच मुंबई सारख्या शहरांमध्ये बाकी इतर सुविधांची गरज आहे, टॉयलेट आहे, ही पण बेसिक सुविधा आहे, पण वायफाय सारखी गोष्ट असू दे, बसण्यासाठी चांगली आसन व्यवस्था असू दे, बायो टॉयलेट असू दे, या नक्की सुविधा आहेत। पण कधी जर एखाद्या एकूणच काय तर वरवरच्या रंगोटीची मुंबईकरांना गरज नाही, तर मूलभूत सुविधा मुंबईकरांना हव्या आहेत। त्यामुळे रेल्वे प्रशासन काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद स्वाती, खूप खूप धन्यवाद।